संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधळ जरी झाले मैस गाय, परी होईल काय कामधेनू. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करो. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं.
वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि विठ्ठलाय। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। भगवान सिद्धेश्वराच्या या पवित्र पावन अनुष्ठानावर आपल्या या रुस्तमपूर नगरीमध्ये संपन्न होत असणारा हा त्रितपपूर्ती उत्सव आणि या जागेवर उत्सवाचं हे पहिलं वर्ष आहे। या जागेवर उत्सवाचं हे पहिलं वर्ष आहे। गावामध्ये पाटलाकडे 35 वर्षापर्यंत आपण ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा केला आणि या वर्षी भगवंताच्या या सुंदर अशा ठिकाणावर आणि अतिशय उत्साहामध्ये तुम्ही उत्सव साजरे करता। बऱ्याच ठिकाणी उत्सव साजरे होतात पण मरगळ आलेली असतात। ते आम्हालाही वाटते का आम्ही कशाला आलो इथं, असं वाटते की आपणही काहीतरी पाप केलं असावं का आपल्या नशिबात असे येतात। असे ठिकाण असतात काही काही। मी यावर्षी 3-4 ठिकाणचे रद्द केले। आत्ताचे दिवाळीचं फार मोठं परंपरेचं कीर्तन होतं, जे गुरुवर्य रामचंद्र महाराज करायचे, त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराज करायचे, त्याच्यानंतर अमृत महाराज करायचे आणि नंतर कमीत कमी 13 वर्षापर्यंत मी केलं, पण उत्साहच नव्हता। आणि गावातला सप्ताह जेव्हा व्हायचा तेव्हा उत्साह राहायचा। तर मी त्या पाटलाला म्हटलं, ही उत्साह जेवायसाठी होता का? कीर्तनाला जर होता तर कीर्तनाला तर मग आले पाहिजेत ना लोक, जेवायला येत होते का? मला आता आमच्या आदरणीय शिवाजी महाराजांनी, मोहन महाराजांनी आता आल्याबरोबर सांगितलं की ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत असे गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय शिवराम महाराज पवार यांनी जवळपास सुरू केलेले 80 सप्ते आजही चालू आहे। सप्ताह लहान किंवा मोठा हा विषय महत्वाचा नाही, महाराज लहान किंवा मोठा हा विषय महत्वाचा नाही, परमार्थामध्ये निष्ठा आणि उत्साह किती आहे हा विषय महत्वाचा। हा विषय फार महत्वाचा आणि मला इथं आल्यानंतर आनंद वाटला ती विशेष करून तरुण मुलं सगळे, हारही फार चांगले आहे। बरं झालं मी जॉकेट काढलं, गरमी खूप ऊन राहिली होती। याला दया आली माझी, याने इकडं इशारा केला होता, पण म्हटलं बघ कोणी काही केल्यापेक्षा आपणच काढावं ना। कोणी मे महिन्यातही जॉकेट घालतात। बरं आता घेऊन ठेवले तर घालावं कधी, थंडी पडूनच नाही राहिली। पण खरंच आनंद वाटला आणि ठिकाण फार चांगलं आहे। बरं आम्ही नेहमी फिरत राहतो ना, तर काही ठिकाणच्या चेतना ज्या असतात, ज्याला इंग्रजीमध्ये वाइब्स म्हणतात, हे पोरं वाइब्स फक्त त्या स्नॅप पुरते ठेवतात। या वाइब्स वेगळ्या असतात, ज्या वाइब्स आध्यात्मिक माणसाला जाणवतात आणि त्या वाइब्स ज्या आहेत ना या इथं जाणवून राहिल्या। या महिन्यातले माझे बरेच कीर्तन की नाही अशाच ठिकाणावर झाले, जे गावापासून थोडस लांब आहे आणि तुमचा उत्साहही चांगला आहे। आम्ही ते दादांकडे मग बसलो, त्यांनी सांगितलं म्हणे काल महाराज 500 लोकांनी जेवण केलं आणि तेही बासुंदी होती। तुम्ही पदार्थ कोणते करता याला महत्व नाही आहे। अहो लोक वेळ द्यायला रिकामी नाहीत सध्या। आणि मी कोणत्या भागात आलो म्हणून मला तुमची स्तुती करायची वगैरे, मी या भानगडीत पडणारा महाराज नाही आहे। जे मला ओळखतात त्यांना माहित आहे, लोणी लावणं आपल्याला जमत नाही। लोणी कशाला लावलं जाते माहित आहे का? कशाला? त्या पावाला। ज्याला लोणीचं लावलं जाते त्याला खाल्लं जाते।
मी त्याच्यासाठी तुम्हाला म्हणतोय अशातला भाग नाही. माझी बरीच नावं माझ्या पाठ राहत नाही. मी मगा त्यांच्याकडे थांबलो, मला त्यांनी नाव सांगितलं तरी मी भुलून गेलो. माझी देवालाही एक प्रार्थना आहे, लोकांचे नाव भुलले तर चालते, देवा तुझं नाव नको विसरू देऊ. संतांची आठवण विसरल्या नाही गेली पाहिजे, देवाची आठवण विसरल्या नाही गेली पाहिजे, याच्याकरता परमार्थ आहे. आणि मी अभंग फार वेगळ्या पद्धतीचा घेतलाय आज. म्हटलं 2 संतांचं पुण्यस्मरणाचा उत्सव आहे आणि अजून मी या अभंगावर काही कधी बोलण्याचा प्रयत्न झाला नाही माझ्याकडून. त्या 2 कालपासून डोक्यात फिरत होता. संतांचा महिमा सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला, पण त्यांना जमलं नाही. बरं, बाकीच्यांना जमलं नाही याच्यामध्ये नवल नाही. तुकोबारायांनाही नाही जमलं. तुकोबारायांचे शब्द आहेत ना, ऐसा संतांचा महिमा, कित्येक प्रमाण तुम्हाला देता येतील. अहो, नाही कोणी बोलू शकलं त्याचं अज्ञान असेल. आणि तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे. तुकोबाराय स्वतः सांगतात वेदाचा तो अर्थ, आणि ज्यांना वेदाचा अर्थ ठाऊक आहे ते म्हणतात की संतांचा महिमा काय सांगावं, झाली बोला यांची सीमा. आणि म्हणून ते पाहण्यामध्ये फार मोठं मला आनंद वाटतो. काय महिमा आहे, काय महिमा आहे नेमका. बरं, संत सगळ्यात मोठे आहे हे सगळेच सांगतात, हे सगळेच सांगतात. मोठेपणाचे काही अवच्छेदक असतात. का मोठे आहेत, काही मोठेपण हे निमित्तानं आलेलं मोठेपण असते. निमित्तानं आलेलं मोठेपण. पोळ्याच्या दिवशी बैलाला आलेलं, त्या दिवशी बैलाला पाहिलं तर कोणालाही वाटते आपण का नाही बैल झालो. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला लोणी खायला भेटत नाही, बैलाच्या खांद्याला लोणी. बरं, बैलाची पूजा पोळ्यालाच करतात असं नाही बरं. फक्त पोळ्याच्या दिवशी 4 पायाची असते, बाकीच्या बऱ्याच दिवशी 2 पायाची असते. मी म्हणत नाही बरं. कोण बैल आहेत माहित आहे, काही नित्य नेमे विन, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाही ऋषभ. हे बैलच आहे. पण बैलाचा काय थाट असतो. पण तो कोणत्या दिवशी, पोळ्याच्या दिवशी त्याची पूजा करतात, त्याला गंध लावतात, सगळं करतात. पोळा संपला आणि दुसरा दिवस आला. आमच्याकडं त्याला पुराणी म्हणते. तिकडं ते टोचतात ते बैलाला. तुमच्याकडे काय म्हणते, पुराणीच म्हणते. पुराणी. असं प्रत्येकाचं नैमित्तिक मोठेपण आहे. जसं लग्नामध्ये नवरदेवाला आलेलं नैमित्तिक मोठेपण आहे. काय त्याचा थाट असते हो. ते तर आता कमी होत चालला. पहिले काय होतं, लग्नाचे टेस्ट मॅच व्हायच्या. 8-8 दिवस लग्न, टेस्ट मॅच. नंतर मग काही दिवसानं समोर काळ सरकत आला वन डे 50-50 ओव्हरची. आता तो काळ आला 20-20. कुठं झालं काही कळत नाही. आता आम्ही येता आमच्या एका जवळच्या माणसाच्या पोरीचं साक्षगंध झालं, ते कोणालाच बोलावलं नाही.
हे म्हणे असं कसं काय झालं. मी म्हटलं आता असंच होणार आहे, सवय करून घ्या. माहित पडत नाही लगेच. आता कोणाला वेळ नाही. जुन्या काळामध्ये ते लग्नाचे थाट राहायचे. ते नवरदेव जो आला ना, तो नवरदेव आला तरी बँड वाजायचा. ते संडासले गेला तरी बँड वाजवायचा नवरदेव. तो मंदिरात गेला तरी त्याचा थाट, त्याचा थाट, त्याचा थाट. पण हे नेहमी हे मोठेपण कधीपर्यंतच आहे? त्याचं लग्न होईपर्यंत. तो लग्नामध्ये घोड्यावर बसतो, जरी गाढव असतो तरी घोड्यावर बसतो. आणि मी म्हणतो असं नाही बरं, संसाराचे भार वाहणारे जे असतात ते गाढव आहेत असं संत म्हणतात. मी म्हणत नाही, ते गाढव असतात. म्हणजे आलेलं मोठेपण कसं होतं? नैमित्तिक मोठेपण होतं. काही मोठेपण संसिद्धिक मोठेपण आहे, आणि ते मोठेपण संतांकडे आहे. भोजने महाराजांचा जन्म अटाळीमध्ये झालेला, किंवा अटाळीला त्यांचं कार्यक्षेत्र राहिलेलं, ते भोजने महाराजांचं कार्य इथं आहे. आणि रुस्तमपूरमध्ये त्यांची पुण्यतिथी तुम्ही 36 वर्षापासून साजरी करता. हे कशाचं प्रतीक आहे? पवार महाराजांचं जन्म किंवा त्यांचं जे मुख्य स्थान आहे ते वरुड जवळ का? या परिसरामध्ये त्यांनी कार्य केलं. ते जाऊ द्या, वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा आहे, त्यांनी पाया रचला. 750 वर्ष आहे. जन्मशताब्दीचा सोहळा या वर्षी चालू आहे. काय त्यांनी केलं असावं? काय त्यांचं मोठेपण असावं? आळंदीमध्ये आता उत्सव साजरा झाला, आणि त्या उत्सवामध्ये संस्थांना ठरवलं होतं की आपण 11 किलो सोन्याचा कळस माऊलीच्या मंदिराला. झाला किती किलोचा माहित आहे? 22 किलोचा. ठरला होता 11 किलोचा, झाला 22 किलोचा. सोनं त्यांना का दिलं माहित आहे? जीवन सोन्यासारखं होतं. माणूस सोन्यासारखं जीवन जगणारा असावा. आम्ही गळ्यात घालतो. इतकं महाग झालं तरी महाराज खूप खपलं म्हणते यावर्षी. 47 टन का काहीतरी सोनं भारतातल्या लोकांनी विकत घेतलं. 1,30,000 भाव झाला तरी. पण संत त्या सोन्यापेक्षाही पलीकडची आहे. संत आपल्या जीवनाचं सोनं करतात हो. आपल्या जीवनाचं सोनं करतात. काय मोठेपण आहे संतांचं? काही नैमित्तिक मोठेपण मी तुम्हाला सांगितलंय, संसिद्धिक मोठेपण आहे. काही सापेक्ष मोठेपण असते, काही निरपेक्ष मोठेपण असते. सापेक्ष मोठेपण याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. निरपेक्ष मोठेपण त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. संतांचं हे मोठेपण आहे. प्रत्येक वस्तूचा महिमा असतो. महिमा म्हणजे त्याचं कार्य, आणि त्या कार्यावरून त्याचं मोठेपण ठरत असते. आणि ज्या वस्तूला महिमा नाही ती वस्तू वापरल्या जात. तुमच्या घरामध्ये लाईट लावला, तो लाईट तुम्ही चालू का ठेवला? तो तुम्हाला प्रकाश देऊन राहिला म्हणून तो लाईट चालू आहे. उद्या त्याच्यामधला प्रकाश देण्याची क्षमता संपली, त्याचा महिमा संपला, तो लाईट उकंड्यावर जातो. तो लाईट उकंड्यावर जातो. असं बरेच ठिकाणी आहे. पावसाच्या दिवसामध्ये छत्री प्रत्येकाला हवीशी वाटते, कारण त्याची गरज असते, त्याचा तेव्हा महिमा असतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती छत्री कुठे आहे कोण पाहते? कोणी पाहत नाही. प्रत्येक वस्तूचा महिमा आहे. कोणाचा चांगला आहे, कोणाचा वाईट आहे. ढेकणाचाही महिमा आहे. श्रीमंतालाही घरात झोपू देत नाही. ढेकणांचाही महिमा आहे. पण संतांचा महिमा म्हणजे नेमकं काय आहे? काय आहे? संत काय करतात नेमकं? एकदा ब्रह्मदेव वगैरे सगळी देवता बसले, आणि बसल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण बरेच प्राणी निर्माण केले. ते प्राणी निर्माण केले तर ते प्राणी बरोबर काम करतात का? किंवा त्यांना निर्माण केलं ते आपण बरोबर केलं का? तर मग त्यांच्या डोक्यात एक प्राणी आला, गाढव. म्हणजे आपण गाढव निर्माण केलं, पण निर्माण करून काय फायदा झाला का? म्हणजे काहीच फायदा नाही झाला. कास्तकारांना त्रास, उगत चरायला जाते. बरं त्याचं काही महत्व आहे का?
कोणताही माणूस चुकीचा वागला तर लोक काय म्हणते, काय गाढव व्हायले का म्हणतात ना. आता काही काही लोकांना गाढव म्हणणं गाढवाचाही अपमान आहे बरं. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही एकदम काळजीपूर्वक बारकाईनं ऐका बरं. हे 5G आहे. 5Gच्या काळात चाललो, आता 6G यायच्या याच्यात आहे. ते सासू सुन्याच्या गोष्टी ऐकणं बंद करा आता, कीर्तन करा करून काही फायदा नाही. घरातच काय ते रोजचं रोणं, थोडस वेगळं आहे का फायदा होईल. तर ब्रह्मदेवानं विचार केला, गाढव निर्माण केला तर काय फायदा आहे. गाढव कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं. ज्ञानोबारायांनी सुद्धा अशाच वृत्तीच्या लोकांना गाढव म्हणलं पाहिजे होतं. देखे पुढीलाचे आपुला माथा. गाढव कोणाचं ओझ उचलते बरं, भेटते काय. गाढव. गाढव खाते काय, गावात पडलेले कागद. मग याचा उपयोग काय आहे. मग ब्रह्मदेवानं विचार केला की या गाढवासारखा हीन पशु नाही कोणी. एक काम करू, गाढवाला कोणी काही बरं म्हणत नाही, घोड्याला सगळे जण चांगलं म्हणतात. मग आपण एक काम करू, जेवढे गाढव आहे ना त्याचे घोडे करू. जेवढे गाढव आहेत त्याचे घोडे करू. मला सांगा ब्रह्मदेवाला जमेल का, जमेल का. ब्रह्मदेवाला जमणार. तुकोबारायांना म्हटलं, तुकोबारा तुम्हाला जमेल का. गाढवाचे घोडे हे शब्द माझे नाहीत, हे शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. तुकोबाराय म्हणतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी. आता याचा अर्थ काय घ्यावा बरं. खरंच असं करू शकतात का. गाढव म्हणजे निकृष्ट दर्जाचा जीवन जगणारा, घोडा म्हणजे कीर्तिवान जीवन जगणारा. आज आमच्या सारख्याला जो मान आहे तो मान आमच्यामुळं नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायामुळे आहे. म्हणजे आमचं गाढवाचं घोडं ज्ञानोबाराय तुकोबारायांनी. या परिसरामधली जी मंडळी असतील ज्यांचं जीवन हे भरकटलेलं होतं, ज्यांचं जीवन हे अविवेकामध्ये होतं, ज्यांचं जीवन अज्ञानामध्ये होतं, ज्यांचं जीवन अंधकारामध्ये होतं, ते जीवन ज्यांनी विवेकामध्ये आणलं, ते जीवन ज्यांनी ज्ञानामध्ये आणलं, ते जीवन ज्यांनी प्रकाशामध्ये आणलं, असं गाढवाचं घोडं करणारे शिव पवार महाराज आहेत. असं गाढवाचं घोडं करणारे भोजने महाराज आहे. म्हणून तुम्ही त्यांचा उत्सव साजरा करा. कोण कोणाचा उत्सव करायला मोकळा इथे. बापाचं श्राद्ध, बापाचं तेरवी करायला, अहो बापाचं श्राद्ध तेरवी सोडून द्या, बापाची अंतयात्रा करायला कोणी तयार नाही. परदेशामध्ये गेलेले पोरं सांगतात की आम्ही येऊ शकत नाही, आम्ही पैसे पाठवतो, तुम्ही आटपून टाका. पण ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्या करता झोपायला जागा नाही, पण लोक आळंदीमध्ये जाऊन मरमर करतात. काय काय केलं त्यांनी. देहूमध्ये गर्दी मावत नाही. नाथषष्टीला पैठणमध्ये समाज इतक्या संख्येने एकत्रित येतो. काय येतात, काहीतरी या संतांनी केलं असेल. मला तर पक्का विश्वास आहे शिवाजी महाराज, आमचे महाराजही आलेले आहेत. शिवाजी महाराज ते भागवतकार आहेत, रामकथाकार आहेत, जुने विद्यार्थी आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. आमचे मोहन महाराजही आहेत ज्यांच्या वाणीतून आपण कथा ऐकता. आणि चांगली लोक ऐकायला आहेत. चांगलं सांगणं हे माझं काम आहे. थोडस ऐका, थोडस शांत चित्ताने, थोडं एकही तास नाही राहणार. 8 वाजून 10 मिनिटं झालेत, माझ्याकडे 45 मिनिटं 40-50 मिनिटं राहिलेले आहेत. थोडस चिंतन करायचं आहे. थोडं माझ्या बोलण्याकडं लक्ष द्या.
माझ्या शब्दांवर लक्ष द्या आणि माझ्या इकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहोत. महाराज ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये काही मोठेपण मिळालेलं आहे ना, ते मोठेपण संतांमुळे. संतान दुसऱ्यामुळे नाही. संत काय करतात नेमकं? तुकोबारायांनी बऱ्याच ठिकाणी बरीच वेगवेगळी उदाहरणं वापरली आहेत. मी प्रत्येक गोष्टीचा विस्तार करत नाही. मी थोडं वेगळं सांगतो तुम्हाला. दिसत नाहीत आम्हाला. जसं ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांविषयी बोललं की निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्याविषयी माझ्यासाठी काय केलं मी सांगू शकत नाही. बरं, माझं पूर्ण जीवन जे आहे ते त्यांच्यामुळेच घडलेलं आहे. पण मी काय बोलावं, काय त्यांचा महिमा सांगावं? किंबहुना श्री निवृत्ती खेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची. मला ज्या जागेवर निवृत्तीनाथ दादांनी निवृत्तीनाथ महाराजांनी पोहोचवलं, मी काय बोलू त्यांच्याविषयी, मी काय सांगू त्यांच्याविषयी? ज्ञानोबारायांनी म्हणा. आज प्रत्येक वारकरी, कीर्तनकार, कथाकार जो कोणी असेल, वारकरी साधक कोणी असेल, ज्याच्या गळामध्ये माळ आहे, तो म्हणेल आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांमुळे आहे. तुमच्या परिसरातली ही सगळी वारकरी मंडळी, ज्या भोजने महाराजांनी आणि पवार महाराजांनी हा वारकरी संप्रदायाचा वसा घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ते दिसत जरी नसले तरी आम्ही आज त्यांच्यामुळे आहोत. भिंतीला फोटो लटकवलेला आहे, तो फोटो दिसून राहिला, पण तो फोटो ज्या खिळ्यावर लटकवलेला आहे तो दिसत जरी नसला तरी फोटो लटकलेला खिळ्यामुळे आहे. घर दिसायला सुंदर आहे, घर दिसायला सुंदर आहे, पाया दिसत नाही, पण घराचं मोठेपण किंवा घराचा टिकाऊपणा, पाया किती मजबूत आहे याच्यावर अवलंबून आहे. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराज रूपी पाया वारकरी संप्रदायाला लाभलेला असल्यामुळं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा ओघ जो आहे ना तो वाढताय. पाया दिसत नाही. महत्वाचं कार्य उदो उदो आमचा होतो. मी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. हा पेन आहे, सगळ्यांना दिसतोय ना. हा पेन आहे, याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक टोकन आहे, एक हा पेन आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? महत्वाचं काय आहे? कांडी महत्वाची आहे, बरोबर. हा शाईचा पेन असला तरी ठीक आहे, त्यांच्या काळानुसार ते कांडी म्हणतात, हे महत्वाचं आहे. ती कांडी कुठे आहे? आतमध्ये, त्याच्यामध्ये. याचं काय महत्व आहे? बरं, दिसते कशाला? दिसते काय? जे दिसते ते महत्वाचं नसते, कार्य ज्याच्यामुळे होते ना ते महत्वाचं असते. आणि तुम्ही दिसण्यावरच जाता. विठ्ठला विठ्ठला. आपण सगळे दिसण्यावरच गुंतलेलो आहोत. फार विचित्र परिस्थिती आहे. मी तर हात जोडून सगळ्यांना सांगतो, थोडस काळ समोर गेलेला आहे, टेक्नॉलॉजीचा काळ आहे, विज्ञानाचा काळ आहे. दिसते काय याला महत्व देऊ नका, असते काय याला विचार महत्वाचा आहे. एक गाय काळ्या रंगाची आहे, एक गाय पांढऱ्या रंगाची आहे, एक गाय भगव्या रंगाची आहे. गाय दिसते कोणत्या रंगाची हे महत्वाचं नाही, जी दूध देते ते पवित्र आणि चांगलं आहे का हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये काय पाहिलं पाहिजे? ज्ञानोबारायांची ओवी फार गोड आहे. किंबहुना पंडुसुता आंतर शुद्ध नसता, बाह्य कर्म तो विशेषता विटंबुगा. अंतकरण जर शुद्ध नसेल तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे सांगा. आम्ही रविवारी आमच्या गावाला जप असतो आणि मी थोडं गावात असलो
की मी लुंगीन बंडीसच घालतो. मी काही लपवत नाही बरं, लुंगीन बांडीस घालतो. आणि नाही मला त्या दिवशी कुठंतरी जायचं होतं तर मी धोतर घालून गेलो आमच्या मंदिरामध्ये. आले एक म्हातारे, बा आज चांगलं दिसून राहिले. म्हटलं मी आज धोतर घातलं तर माझ्यात काही बदल झाला, आणि काल लुंगी घातलेली होती म्हणजे काल मी काहीतरी निकृष्ट होतो ना आज श्रेष्ठ झालो का? माझं महत्वाचं काय आहे? काय महत्वाचं आहे सांगा ना. अरे वरच्या रंगाला पाहून, साधूचं वरचं मोठेपण पाहून जर सीतेला रावण साधू म्हणूनच जर फसवून नेतो, सीतेला रावण साधू म्हणूनच जर फसवून घेतो, तर आपण कशामध्ये गुंतलेलो आहोत? मी एका गावाला कीर्तनाला गेलो, फार चांगलं कीर्तन झालं, सगळं झालं आणि तितक्यात कोणीतरी एक आला तिथं, लंबे दाढी, ते मोठ्या मोठ्या माळा. कोण होता, काय होता, काही नाही. सगळ्यांना मला सोडून दिलं आणि त्याच्याच मागं लागले. मी म्हणलं तुम्ही ओळखता का? म्हणे नाही. एवढं मोठे दाढी वाढलेली आहे, एवढ्या मोठ्या जटा आहे, तर कोणीतरी संत महात्मा असले पाहिजे. दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या, फार मोठ्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहे, म्हणून तो मोठा झाला, त्याचा महिमा मोठा झाला. हे कशावर ओळखलं? उद्या आम्ही ओरड करायला तयार. आम्ही काय पाहतो? माझी वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला विनंती आहे, थोडस वेगळ्या दृष्टीनं परमार्थाकडे पाहायची गरज आज निर्माण झालेली आहे. आम्ही प्रोत्साहित कशामुळे होतो? आम्ही प्रभावित कशामुळे होतो? ज्याला चांगलं बोलता आलं, ज्यानं काहीतरी धर्मावर परखड मत मांडलं, आम्ही प्रभावित होऊन जातो. आम्ही किती कोरे आहोत अजून आमच्या लक्षात येत नाही. महाराज, एक दोन प्रश्न जर आम्हाला विचारण्यात आले ना, आम्हाला काहीही माहित नाही, काही माहित नाही आम्हाला. आज महाभारताच्या निमित्तानं बऱ्याच शंका मांडल्या जातात. जर द्रोणाचार्यानं एकलव्याचा अंगठा कापून टाकला तर मग ही वैदिक परंपरा, ही सनातन परंपरा, ही तर जातीला महत्व देणारी आहे. सोशल मीडियावर सगळं हेच मांडलं जाते. आम्ही ते ऐकतो, आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो, पण आम्ही कधी महाभारत खोललं नाही. तो एकलव्य शूद्राच्या घरी जन्माला आलाच नाही. त्याचे वडील जे होते ते जरासंध जो आहे, त्या जरासंधाच्या सेनापती होते. ते निषाद होते. आणि आपल्या शत्रूचा सेनापतीचा पोरगा जर इतका तयार झाला तर त्याचा त्रास आपण ज्यांची सेवा करून राहिलो, आपल्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांना वाढेल म्हणून त्याचा अंगठा कापून घेतला. कोणाला माहित? मी अजून साधे प्रश्न सांगतो, मला उत्तर जर दिलं ना कोणी तर मला कीर्तन करायची गरज नाही. थोडे साधे प्रश्न. रामायणाचा थोडा व्यासंग आहे, कथा करण्याचे योग येतात, अभ्यासाचे योग येतात, काही चांगल्या लोकांचा ऐकण्याचा योग येतो. काही मी थोडे 2-3 प्रश्न विचारतो, मला थोडं उत्तर मिळेल का सांगा. रावणानं कैलास उचलला, आणि रावणामध्ये काही शक्ती कमी आहे? कैलास उचलला म्हणजे कैलास कुठं आहे? जे भगवान शंकराचं निवासस्थान आहे ते उचलला म्हणजे किती शक्ती असेल? आणि त्या रावणाला धनुष्यबाण नाही उचलता आला. त्या रावणाला धनुष्यबाण नाही उचलता आला, आणि तोच रावण सीतेला उचलून लवकर गेला. कधी डोक्यात येते आमच्या? येते कधी? कीर्तनात तर आमचं काय मोठं अवघड आहे. संतांचे अभंग, प्रमाण, ओव्या, श्लोक यांची गरज वाटत नाही. गाणे ऐकण्याकरता लोकही उदार झाले, आणि कीर्तनकार तर त्याच्याही पेक्षा उदार झाले. मला कोणी म्हणते तुम्ही ट्रेंडिंग वाला काम का करत नाही? ते सध्या ट्रेंड कोणता चालू आहे? तीनों बाणों के धारी.
त्याचा काही संबंध नसते तरी 3 बाण आणते तिच्यात. आणि ते कुठं मारतं राजा ते, थांब ना, ते काही असं विठ्ठला विठ्ठला. मी टीका करतो असा विषय करू नका बरं. मी फार समाधानी माणूस आहे, कुठे गरज आहे आणि कोणाला काय म्हणायचं. मग मी विचार करत नसतो पुढच्या वर्षी तारीख भेटल का आणि याले चोपडलं तर बरं होईल. एवढे काय भिकीले लागलो आपण. ज्ञानोबा राय तुकोबा रायांच्या कृपेनं सगळं मिळून राहिलं. काय एवढं काय, काहीतरी प्रारब्ध असेल ना, नसेल का? लोक जे म्हणतात ते करायचं. महाराज इतका हलका नसावा बरं. ज्याचं बायको ऐकत नाही त्यानं त्या महाराजानं ज्याचं बायको ऐकत नाही त्याचं ऐकावं. मग किती महाराज श्रेष्ठ. मी थोडस वेगळं याने बोलतो. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही मनोरंजनाच्या नादात याला हसव, त्याला रडव, याला हे कर, याला प्रसन्न कर, त्याला मोठं कर, याच्या नादामध्ये आम्ही कोरे आहोत. आम्हाला काय मिळतंय? आम्हाला ज्ञानोबारायांचे चरित्र माहित नाही, आम्हाला तुकोबारायांचं चरित्र माहित नाही. संतांनी समाज जोडलेला आहे. आज प्रत्येक लोक समाज तोडण्याकरता प्रयत्न करतात. जोडलेला समाज आहे संतांनी. राजकारणी लोकांना काही घेणं देणं नाही. तुमची पिढी चांगली व्हावं अशी काही त्यांची मानसिकता नसते. चांगली संस्कारी झालेली जी पिढी आहे ना, ती संस्कारी झालेली पिढी यांच्या मागे कशाला फिरेल? की दारू जुगारामध्ये गुंतलेली जी पिढी आहे ती पिढी पाहिजे ना यांना. ज्यांच्या हातामध्ये ताळ आहे ना, ज्यांच्या हातामध्ये ताळ आहे, तो ताळ त्या युवकाचं जीवन बेताल होऊ देत नाही. हा वारकरी संप्रदायाचा शब्द आहे. आम्ही काय केलं? मी ज्यांच्याकडे मग बसलो होतो ते म्हणाले, महाराज तुम्ही कुठे शिकले? कुठेच नाही शिकलो, खरंच नाही शिकलो. शिकता नाही आलं. तेव्हा परिस्थिती नव्हती शिकायची. जायची इच्छा जेव्हा होती, 18 वर्षाचं वय होतं, माझे वडील वारले, आई घरी एकटी होती आणि सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. वडील निघून गेले आणि आईला एकटं टाकून आळंदीला जाऊन जर गेलो असतो, तिथं माझ्या आईला त्रास झाला असता, मला नाही वाटत ज्ञानोबारायांनी मला आशीर्वाद दिले असते. घरी राहून गाथा आणि ज्ञानेश्वरीची सेवा केली, ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. आणि माझं एक वाक्य नीट ऐका, रामाचं दर्शन महत्वाचंच आहे, पण रामाच्या दर्शनापेक्षाही रामकथेचं दर्शन जास्त महत्वाचं आहे. कृष्णाचं दर्शन महत्वाचंच आहे, त्याच्याकरता द्वारका जा, त्याच्याकरता वृंदावन जा, त्याच्याकरता मथुरा जा, पण त्या दर्शनापेक्षा भागवताच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून कळणारं जे कृष्णाचं दर्शन आहे ना, ते दर्शन जास्त महत्वाचं आहे. आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीच्या पुढे नतमस्तक होणं हे आपल्या भाग्याचं लक्षण आहे, पण त्याचबरोबर आमच्या घरामधली ज्ञानेश्वरी रोज उचलून, रोज त्याच्यामध्ये उघडून त्या ज्ञानेश्वरी मधल्या 2 ओव्या जर तुम्ही रोज वाचले ना, माऊली खऱ्या अर्थानं कृपा करते. जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनाकरता बिजेला देहूला जाणं हे तर महत्वाचंच आहे, पण ज्याच्यापाशी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे आणि त्या गाथ्यातला एक अभंग जर तुम्ही वाचला ना, तुकोबाराय कधी तुम्हाला सोडणार नाही, हे माझा अनुभव आहे. हे असं करून काय मिळते? क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं हे सांगता येत नाही. माझा विस्तार भरपूर होईल, मला हा मुद्दा मांडायचा नाही. अहो, संत इतके मोठे आहे, सामान्य माणूस त्यांचा महिमा सांगू शकत नाही, हा विषय तर सोडून द्या. तो न करे साचार ब्रह्मादिका,
तुकोबा राय म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी, मला समजत नाही, जाऊ द्या. तो न कळे साचार. बरं, ब्रह्मदेवाला तोंड किती आहे? 4. डोके किती असं? मेंदू किती असेल? बरं, एवढा मोठा देव, एवढे त्याचे डोके, एवढे त्याच्यापाशी मेंदू, ते प्युअर क्वालिटीचे. जग निर्माण करणार आहे ना तो, सृजन करणार आहे. आता त्याच जर डोकं चालत नाही तर संसारानं ज्याच्या बुद्ध्या घासू घासू भंगार झाल्या. विठ्ठला विठ्ठला. काय चालेल त्या? काही लोक मला फार नवल वाटते. महाराज दृष्टी एज्युकेशन वाले विकास दिव्यकीर्ती, तुम्हाला नसेल माहित जुन्या माणसाला, हे IAS IPS चं शिक्षण घेणारे जे पोरं आहेत ना, यांना माहित आहे ते नाव, फार मोठं नाव आहे. दृष्टी एज्युकेशनच्या माध्यमातून IAS IPS होणाऱ्या पोरांना ते शिकवतात. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी अज्ञेयवादी आहे. अज्ञेयवादी शब्दाचा अर्थ देवाला मानतही नाही आणि नास्तिकही नाही. नास्तिक नाही, पण मला देवाची गरज नाही, मी देवाला मानत नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवाला मानू नका, धर्माला मानू नका, पण ज्यांच्याकडे ज्ञान आहे ना त्या संतांना मानावंच लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माला मानत नव्हते, हिंदू धर्म त्यांनी सोडून दिला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मासिक काढत होते, त्या मासिकाच्या पहिल्या पानावर ज्ञानेश्वरीची ओळी लिहिल्याशिवाय राहत नव्हते मानत. ठीक आहे, अधिकार आहे, पण आपला हिंदू धर्म व्यापक आहे. तुम्ही माना नका मानू याच्याकरता काही बंधन नाही, काही बंधन नाही. मलाही बरेच जण म्हणतात ते देवाला मानत नाही. नको म्हणू तू, काय आमचं अडलं? मी मानतो, ते नाही मानत, नाही मानत, मग काय नाही, मग त्याला काहीतरी सांगा. म्हणजे कशाला कशाला सांगा? आणि प्रत्येक गोष्टीची उत्तर दिलेच पाहिजे, काही गरज आहे का? आम्ही मानतो, ते नाही म्हणत. एक फार मोठा साहित्यिक होता बरं, आता मला इथं उभं राहिलं का जास्त आठवते, आता काय काय सांगावं. जाऊ द्या, विस्तार नाही करत, माझा अभंग राहील, अर्धाच तास राहिला माझ्यावर. तरी मी नमन म्हटलंच नाही जास्त, म्हणून तर गुंडाळून टाकलं लवकर. थोडासा वेळ तर भेटला पाहिजे. माझी महाराज नेहमीची अडचण आहे, मी प्रत्येक वेळेस उपाशी राहतो. मला वाटते की नाही, मी अभंगाला बोलूच शकलो नाही, अभंग सोडवूच शकलो नाही. म्हणून तरी ऐका थोडस. विकास दिव्यकीर्ती, डॉक्टर विकास दिव्यकीर्ती, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, फार चांगली आहे, साधू संतांच्या विषयामध्ये. ते म्हणाले की मला पहिले असं वाटत होतं की हे साधू संत म्हणजे ज्यांना काहीच करायचं नाही, संसाराचं ओझ नको, ज्यांना असं मस्त निश्चिंत राहायचं असते, ते लोक बुवा हे करायचा कंटाळ येते म्हणून ते साधू बनतात. आता हे काही खोटं आहे अशातलाही भाग नाही, बरेच लोक याच्यामुळेच बनतात. मला बरेच पोरं भेटतात गावातले, आता काही लग्न होऊन नाही राहिले, तर ते म्हणते महाराज तुमच्या संग राहिलो असतो तर बरं झालं असतं. अरे पण मी म्हटलं मी तसा नाही ना, म्हटलं मी आताही 42 मध्ये लग्न करायला तयार झालो तर माझा मामा टपूनच आहे, ते अजूनही तयार आहे. याच्यामध्ये फरक असतो बरं. ज्याचं लग्न होत नाही त्याला मुंजा म्हणते, आणि जो करत नाही तो ब्रह्मचारी असतो. बरेच लोक मुंजालेच ब्रह्मचारी समजते आणि त्याच्या हातानं कळसं बसवते. याच्यात फरक असतो ना काहीतरी. खायलाच नाही भेटत मी वैरागी, अरे हा थोडी असते. भेटायला सगळ्या वस्तू तयार आहे पण मी खात नाही. विषय अनुकूल आहे पण मी हात लावत नाही, याच्यात पुरुषार्थ असतो. रामायणामध्ये प्रसंग आहे ना, भरद्वाजानं सगळी व्यवस्था तयार करून ठेवली होती, भरताना कशाला हात लावला? भेटतच नाही तर मग काय, मी सोडलं. असे सोडणारे बरेच असतात.
आणि अशा सोडणाऱ्याचा भक्तवर्ग खूप वाढून राहिला आता. काय ते कल्याण करतील त्याच्या बापाला माहित बापा. तर विकास दिव्य कीर्ती यांना असं वाटलं की ज्यांना काहीच करायचं नाही, काहीच हे नको, असं असे लोक जे असतात ते साधू संत बनतात, या मार्गात जातात. मला एका जणांना म्हटलं होतं, कार्तिक म्हणजे तुम्ही काऊन महाराज झाले? अरे मला ते याचं काही सांगता येत असते, काऊन झाले, काय झालं, झाली इच्छा. मला तू दुकानदार झाला, मी महाराज झालो. त्याचं काही काही असं ठरलेलं आहे का काऊन झाले? प्रत्येक गोष्टीचं. आणि आमच्या तर प्रत्येक गोष्टीवर नजर असते बा. महाराज तुम्ही माळ काऊन ठेवली? आता माळ नाही तर मग काय ठेवू? कवड्या. वारकरी आहे, वैष्णव आहे, तुळशीची माळ जप करण्यासाठी, मग ते काळी काऊन आहे? मी आता त्वाली डीट लागू नये म्हणून. आता दुसरं काही लावता येत नाही, मग ते काळी आहे. कशावर लोक काय विचारतील, काही खरं नाही. बरं आहे, मला पहिलेच सांगितलं ना. मग अशा वेळेस मी म्हणतो की मी काहीतरी पाप केलं असं. असे लोक भेटतात, भेटू द्या, चालते चालते. त्या विकास दिव्य कीर्ती यांना एक संत महात्मा भेटले आणि त्या संत महात्म्यासोबत त्यांचा संवाद झाला. आणि तुम्ही जर थोडं इंस्टाग्राम वगैरे, फेसबुक वगैरे पाहणारे पोरं जर असाल तर तुम्हाला त्यांनी ते बरेच अध्यात्माची उदाहरणं देतात. आता पहिले ते म्हणायचे मी मानत नाही, पण या प्रसंगानंतर मग काय झालं, त्यांनी ते एकाला विचारू लागले, म्हणे महाराज तुम्ही याच्यामध्ये का आले? आणि तुम्हाला असं वाटत नाही का संसारात राहून तुम्ही मोठे होऊ शकले असते? संसारात राहून तुम्ही मोठे होऊ शकले असते? त्यांनी उत्तर फार चांगलं दिलं. ते म्हणे संसारामध्ये मी मोठा झालो असतो, पण ज्यांच्यापेक्षा मोठा झालो असतो ते लहानच आहेत ना. कोणी सत्तेनं मोठा झाला, संपत्तीनं मोठा झाला, भौतिक सुविधेनं मोठा झाला, पदानं मोठा झाला, प्रतिष्ठेनं मोठा झाला, त्याच्या जीवनातलं दुःख गेलं का? तर त्यांनी उत्तर फार चांगलं दिलं होतं. कोणतं उत्तर दिलं होतं त्यांनी? ते म्हणे दोन उंदीर आहे आणि दोन उंदीराने स्पर्धा लावली. कोणता तरी एक उंदीर, पण जिंकला कोणापासून? उंदरापासूनच जिंकला ना. उंदरापासून जिंकून काय फायदा आहे? अहो साधू बनून त्यांनी देव जिंकला. ज्यांनी देव जिंकला. मला एक गोष्ट सांगा, आपण ज्याला पैसे देऊन कामाला ठेवतो तोही आपल्याला काय म्हणते? नौकर समजू नको म्हणतात की नाही? मी शेती करणं सोडून दिलं महाराज या तापानी. एक तर चांगले लोक काम करत नाही, जे लोक काम करतात त्याला सकाळी दारूच्या भट्टीत पाहायला जावं लागते. गंजी लावायची होती, मला काही कोणी भेटत नव्हतं, म्हटलं आता काय करायचं. माझ्या एका मित्रानं सांगितलं, म्हणे दारूच्या भट्टीत जा. अरे म्हटलं आम्ही कली तिथं निवास करते, आम्ही भागवतात बोंबलू घसे कोरडे व्हा लागले आमचे, मला तिथं पाठवतो तू दारूच्या भट्टीत? तिच्याशिवाय कोणी काम करायला तयार? काय तुम्ही आज ऑब्झर्वेशन करा. ते स्वामी काच गुरु भक्ती आपण किती जरी सांगितलं, लोक काय म्हणतात? नौकर समजला का? फुकट काम करता का? काम करतो, असं करतो तसं करतो. तो परमात्मा जो आहे त्या संतांच्या घरी काम करतो. तुकोबारायांचे शब्द तर फारच चांगले आहे. अहो संत आपल्याला सुख देतात, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या शिष्याला सुख देतात, याच्यामध्ये नवल नाही. देवालाही जर सुख पाहिजे असेल ना, ते देव सुद्धा संतांच्या घरी जाण्याची अपेक्षा करतात. या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी. कोण काम करायला तयार आहे? पण त्या संतांचं काम, त्या संतांची सेवा देवही करतो. मनोनी सेवा करीता
तुम्ही उंच म्हणू शकता बरं, माझा थोडा कप जास्त हे झालाय म्हणून मी म्हणून नाही राहिलो उंच. तुम्ही म्हणू शकता, आपल्या फ्लो मध्ये राहा. गायनाचे एवढे आपल्या छंद संतांचं हे महिमा. मला संतांचा महिमा किंवा मोठेपण सांगायचं आहे अशा अर्थाने नाही सांगत आहे मी. जर देव सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा देव आहे, चतुरा तो. बरं, सत्तेच्या दृष्टीनं वृक्षाची पाने, सत्तेच्या दृष्टीनं तो मोठा. पैशाच्या दृष्टीनं पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे वारकरी चालीमध्येच ते किती आनंद येते हो. काय दुसरं काही म्हणा लागते, काय ते पद्धत पडलेली. आपलं कुठं आवडते आपल्याला नाही. तरुण पोरांना सांगतो बघा, आपल्या परंपरेचा याचा स्वाभिमान ठेवा. फार फार महत्वाची गोष्ट आहे. इंग्रजी कोणी बोलला म्हणजे तू खूप मोठा झाला असं समजण्याचं कारण नाही. मी बोलू शकतो, मी एम ए इंग्रजी आहे, धोत्रावर जाऊ नका. आणि कधी कधी येतात ते शब्द, कारण की मी कॉलेजमध्ये इंग्रजीचा शिक्षक होतो, त्याच्यामुळे कधी कधी ते शब्द येतात. तुम्हाला एक जण म्हणे, महाराज तुम्ही म्हणे काही तुमचं वजन टाकासाठी इंग्रजी बोलता का? अरे मला कशाचं वजन टाकू राजा, कशाला वजन कशाला टाकायचं आहे, पण त्याचा तो फ्लो असतो. पण काही शब्द मोठे विचित्र आहे. एखाद्या बाईला मॅडम म्हटलं तर तिला किती चांगलं वाटते. मॅडम म्हटलं तर, आता हा मॅडम शब्द फ्रेंच मधून आलेला आहे. मॅडम शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे? माहित आहे कोण? हे इंस्टाग्राम फेसबुक रील पाहणारे. अर्थ माहित आहे का? फ्रेंचचा शब्द आहे. मॅडमला फ्रेंच मध्ये मॅडम कोणाला म्हणतात माहित आहे? जी आपलं शरीर विकते तिला मॅडम म्हणतात. आपल्या देशामध्ये त्याला गौरव म्हटलं जाते. अरब भाषेमध्ये औरत शब्द आहे. आपल्याकडे हिंदी असो, स्त्री, माता, भगिनी चांगले शब्द आहे. औरत शब्द जो आहे ना, तो औरत शब्द अरबी मधून आलेला आहे. आणि आता हिंदीतले बरेच लोक अरबी शब्दाचा वापर करतात. काय अर्थ आहे औरत शब्दाचा? आता नका पाहू, थोड्या वेळानं पहा जा, मी सांगून देतो. बोलू नका. खाली बसणाऱ्यालाच बोलायला जमत नाही असं नाही आहे. उभं राहणाऱ्याने बोलू नये. कीर्तनी बडबड करील जो, एवढं टाळ वाजून भजन करून जर असं चुकीचं बोलण्यात आलं तर मग बेडूक व्हावं लागलं तर कोणता फायदा आहे? थोडं शांत राहा. माझं कसं फ्लो असते ना, विक्षेप नाही सहन होत. आणि तुकोबारायांचा हे आहे भजनी विक्षेप, त्याची पण मला त्याच्यामुळे असं 100% द्यायचं असते, त्याच्यामुळे नाही सहन होत. ते सासू सुनीच्या गोष्टी सांगायच्या असल्या मग तर किती लेकरं बोंबलले तर चालते. थोडा आहे. औरत शब्दाचा अर्थ होतो गुप्तांग. आम्ही ते शब्द वापरतो. आमचा महिमा आम्हाला वाटत नाही. कशाविषयी निघाला? आपल्या चाली इतक्या चांगल्या आहेत,
कशाला दुसऱ्याची अपेक्षा करायची? ठीक आहे, आता काला आहे तसमे लोक काही स्वीकारतात. ठीक आहे, ज्याचं त्याचं पाहावं त्यांना. संतांचे सुख झाले या देवा. संत देवापेक्षा मोठे का म्हणून राहिलो आम्ही? सत्तेच्या दृष्टीनं देव मोठा, पण त्यांच्यावरही सत्ता संताची चालते. पैशाच्या दृष्टीनं देव मोठा, त्याच्यावरही सत्ता संतांची चालते. अभिनयाच्या दृष्टीने देव मोठा, खेळतो येण्याची खेळावा. अहो, कोणी असे कोणते रोल करायला तयार होणार नाही. देवानं सगळे रोल केले. डुकराचा, मत्स्याचा अवतार घेतले आणि चांगल्या पद्धतीने केले. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही देवाचं मोठेपण सांगता का संताचं? मला संतांचंच मोठेपण सांगायचा. इतका मोठा देव, पण तो देव सुद्धा, ज्ञानोबारायांचे शब्द बघा किती सुंदर आहे. याही वरी पार्था माझे भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. मी त्याला डोक्यावर घेईन. पण का हो महाराज, तुम्ही इतका संत मोठे आहेत, संत मोठे आहे, पण नेमकं काय मोठं आहे ते तर सांगा. तुकोबाराय म्हणतात, ते मला जमत नाही, याच्यात नवल नाही. जे स्वतःला विद्वान शाब्दिक म्हणून घेतात त्यांनाही जमत नाही. पहिल्या चरणात कलेची कदर करत जा. जे कदर करत नाही तिथं चादर लावतात.
विठ्ठला विठ्ठला. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. दुर्गम शब्द वनाकरता वापरला जातो. दुर्गम वने भूगोलामध्ये शिकवलं जाते. दुर्गम मध्ये जिथं जाता येत नाही, तिथे जाता येत नाही. संतांच्या महिमेमध्ये जाता येत नाही. काय काय विचार करावा, काय समजावं, नेमकं काय 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 महिमा आहे त्यांचा सांगता येत नाही. झाली बोलायाची काय वानू आता, न पुरे हे मस्तक चरणी. कितीतरी प्रमाण आहे. मला आता त्याचा जास्त विस्तार करणं नाही. पहिलेच माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिलेत आता, आणि आता मी प्रवेश केला. प्रस्तावना बरीच मोठी झाली. होऊ द्या, काही काळजी करू नका, मी पूर्ण करतो. सबका पूरा होता है तो मेरा भी हो जाएगा. एक शब्द आहे महत्वाचा इथे, महिमा. महिमा मी सांगितलं की त्याचं कार्य जे आपल्या दृष्टीने महत्वाचं असते. या महिमेची एक व्याप्ती सांगतो तुम्हाला. बघा पट्टेकात काय सांगता तर येणार नाही. आता तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, सगळे संत म्हणतात, सगळे जण म्हणतात. देवही सुद्धा महिमा वर्णन करू शकत नाही. नेमकं काय संतांचा महिमाची व्याप्ती काय आहे, ती व्याप्ती महिमा शब्दावरूनच सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत जे काम करतात ना, ते तनावर करत नाही, मनावर करतात. संतांचं पूर्ण कार्य तुम्ही बघा, मनाच्या संबंधानं त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि परमार्थामध्ये तुम्ही अजूनही संतांची प्रमाण, भगवद्गीता, रामायण हे सगळं शोधून काढा. तुकोबा राय तर म्हणतात, अवघ्या उपचारा एक मनची दाता, एक मनची दाता. आणि या मनानं ज्याच्यावर कृपा केली त्याचं जीवन चांगलं झालं. बरं, देव सुद्धा अपेक्षा करतो मय्यार्पित मनोबुद्धी मदभक्त. आणि सगळ्या संतांनी जो संवाद केला किंवा जे कार्य केलं, ते कार्य मनासाठी केलं, तनासाठी नाही केलं. मनासाठी कार्य केलं. आणि हे मन मोठं विचित्र आहे, फार मोठं विचित्र आहे. काय काय करीतो या मना, परी नायके करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना. हे मन सगळे व्यापार जे आहे, म्हणून एक शब्द वापरला गेला शास्त्रामध्ये, मनोव्यापार. सगळे व्यापार हे मन उभं करते. आणि त्या संतांनी तेच एक महत्वाचं कार्य केलं. त्या मनाच्या दृष्टीनं त्या मनाला संतांनी ईश्वर म्हटलेलं आहे. आमचं मन हे जे आहे, मन हे राम झाले, मन हे राम संतांचे शब्द आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि भगवद्गीता सुद्धा सांगते, इंद्रियामध्ये मन ही माझी विभूती आहे. शरीर प्रत्येकाचं नाशवान आहे. आणि मन जे व्यापार करते, त्या मनाच्या व्यापाराच्या मागे लागून आपली सगळी फसगत होते. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, आमचं मन लागू दे. म्हणून महिमेची व्याप्ती आहे. संतांनी जे कार्य केलं ते मनावर केलं. दुसरं, हे कार्य करत असताना संतांनी कोणाला हेन समजलं नाही. हे संतांचं फार मोठं लक्षण आहे. एक मोरारी बापूंची व्याख्या सांगू. साधु किसे कहते हैं, जिसके पास बैठने के बाद किसी को हम असाधु है ऐसी फीलिंग होती नहीं है, वही साधू है. ज्याच्यापाशी बसल्यानंतर कोणाला असं वाटत नाही की आम्ही कोणीतरी कमजोर आहे. साधू मध्ये सामर्थ्य आहे. हो, साधू मध्ये सामर्थ्य आहे. किती वेळ बसला वाल्या कोळी नारदापाशी,
किती वेळ बसला सांग. आपुल्या महिमाने धातू परिसा करी. संतांचं एक वैशिष्ट्य आहे. पुन्हा मोरारी बापूंचे शब्द मला आठवले. एक मला यवतमाळच्या कथेमध्ये फार संगती आशीर्वाद भेटला आणि पहिलेपासून त्यांच्या रामकथा मी 12 वर्षाचा होतो ना महाराज शिवाजी महाराज, तेव्हा माझ्या आजोबाने पंढरपूरच्या कथेमध्ये मला नेलं होतं आणि तेव्हापासून थोडीशी बुद्धी चौकस आहे. तेव्हा मी नोट्स केले होते तिथे. आता तर बरंच वय झालं आणि फार सुंदर कथा झाली होती. त्यांचे एक शब्द आहे, गुरु उसे कहते हैं जो अपने शिष्य को गुरु बनाने तक शांत नहीं बैठता. तोच गुरु आहे आणि हे कोणी करत नाही. हे कोणी करत नाही. कोणताही राजकारणी आपल्या कार्यकर्त्याला नेता बनवत ते बनूच देत नाही. म्हणून पक्षातले लोकच पक्षावाल्यांना का पाडतात. त्याला मोठं नाही होऊ द्यायचं, मोठं होऊ द्यायचं नसतं. पण एकमेव पक्ष असा आहे संत जे आपणासारखे करतील. हे समजत नाही कोणाला. अजून व्याख्या सांगतो, पटली तर बघा. तरुण पोरांनी लक्ष ठेवा. जो सबसे प्यार करे वो साधू, जो सबका स्वीकार करे वो साधू, जो किसी का भी तिरस्कार न करे वो साधू, और जो पुरस्कार के लिए जिंदगी न जिए वो साधू. असे साधू आहेत भोजने महाराज, असे साधू आहेत पवार महाराज. आणि अशांचं मोठेपण काय सांगावं. संतांचा महिमा तो. आता शाब्दिक त्याला म्हणतात ज्याच्यापाशी एका शब्दाकरता शब्दांचा संग्रह असतो. आपल्याकडे काय आहे, किती शब्द आहेत. नाही, आम्ही शाब्दिक नाहीत. आम्ही कमी पडतो. कोणीतरी विचारलं, मग तुकाराम महाराज सांगू शकले नाही तर पीएचडी वाला सांगेल. अरे तुकाराम महाराजांच्या अभंगावर पीएचडी करता करताच तर बऱ्याचदा घाम निघाला, तरी जमलं नाही. संतांच्या कूट अभंगाचे अर्थ लावता आलेले लोकांना लावू शकतात का सांगा. सगळ्यात जास्त कूट अभंग कोणाचे आहेत. नामदेव महाराजांचे. तुम्हाला अभंग समजत नाही तर संत काय समजतील. समजतात का. मुंगी उडाली. आता हे अभंग कुठे, हे तर कालबाई होत चालले. हे कालबाई होत चाललेले अभंग आहे. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 राजन भरले. आता हे जर सांगितलं तर यायला जेवण धगा समज. आता नंतर कीर्तनानंतर आहे ना. मग त्यांनीच लोकांना समजत नाही तर केले का. केले याच्यासाठी धोत्रावर, गंधावर, तुळशीच्या माळ्यावर जाऊ नका. आमचे शब्द जरी मराठीतले असले त्याचे अर्थ लावण्याकरता विद्वानाची बुद्धी सुद्धा कमी पडते हे दाखवण्याकरता केले कुटअभंग. मला एक जण म्हणे, ज्ञानेश्वर महाराजांनी विनाकारण 21व्या वर्षी समाधी घेतली. जास्त राहिले असते तर. मी म्हटलं लेखाचे 9,000 ओव्या आहे, त्याच्यातल्या 2 ओव्याच तर लक्षात राहत नाही. त्यांनी 21 वर्षात जे करून ठेवलं त्याच्यासाठी 750 वर्ष झालं महाराष्ट्रात कोणी ख्यातीवर हात ठेवून सांगू शकत नाही का मी ज्ञानेश्वरी सांगू शकतो. तर म्हटलं ते इतके जास्त जर राहिले असते तर ते काय केलं असतं. आपल्याला अर्थ लक्षात येत नाहीत. मोहन महाराज, नामदेव महाराज काय म्हणतात, एक तरी ओवी. याचा अर्थ काय आहे. तू एकाच ओवीच्या लायकीचा आहे. 9,000च्या भानगडीत सोडू. विठ्ठला विठ्ठला. हीनता नाही आहे पण स्वाभिमान सोडलेला नाही. वाक्य नीट आहे का. हीनता नाही आहे पण स्वाभिमान सोडलेला नाही आहे. आजच्या लोकांना काय वाटते, महाराजांना कोणाच्याही पुढे गोंडा घोळा ही अपेक्षा आहे लोकांची. असं घडत नसते. सत्तावानाला वाटते की आमच्या पुढे गोंडा घोळा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी आहे का गाथेमध्ये आहे.
मानत होते. जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना मानत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक राजा या महाराष्ट्रामध्ये घडला, छत्रपती शिवाजी महाराज, जो जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसला, म्हणून आज कीर्तनामध्ये त्यांची मूर्ती आहे. जगामध्ये अजून असा कोणताच राजा जन्माला आला नाही की ज्याची मूर्ती कीर्तनामध्ये ठेवली जाते. ज्याचं जय जयकार कीर्तनामध्ये केला जातो, हा प्रभाव जर कोणाचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाचा आहे. हा प्रभाव जर कोणाचा असेल तर समर्थ सद्गुरु रामदास जे होते, त्या समर्थ सद्गुरु रामदासांच्या संगतीचा प्रभाव आहे. हे नाही समजलं, पण आपला स्वाभिमान नाही सोडला. आपला स्वाभिमान नाही सोडला. आणि तिसरा शब्द आहे मान. स्वतः मानाची इच्छा केली नाही. संताशी तो नाही सन्मानाची चाळ. मान पावे, मान इच्छितो अपमान पावे. हे सगळं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. याचा विचार करा तुम्ही, याची व्याप्ती किती मोठी असावी. जगातला प्रत्येक व्यक्ती मानाकरता तडफड तडफड करत राहतो. प्रत्येक व्यक्ती. संत म्हणतात आम्हाला मानाची अपेक्षा नाही. प्रत्येक व्यक्ती कोणाला तरी कमीपणा दाखवण्याकरता प्रयत्न करत जातो. आज आमची कीर्तन सुद्धा इतरांना कमीपणा दाखवण्याकरता आहे. त्याला काय समजते? तुला लय समजते. माझ्या पुढे त्याला काय वाजवता येते? चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो तर महापुढं कोण म्हणते? आनंद आहे. तू स्वर्गात लवकर जा, तिथं गंधर्वपणा कर, तिथे गायन कर. आमच्याकडं आलेला मोठेपणा हा दुसऱ्याला कमीपणा दाखवण्याकरता जे वापरतात ना, ते मोठे होत नाही. ते मोठे होत नाही. बऱ्याच लोकांना ही सवय होती, महाराज मला टीका करायची नाही, माझी ही हातातली माळ होती ना. आजकाल महाराजाच्या हातात माळच दिसते. माळ असला म्हणजे काय जपच करत असते का? ही टीका कीर्तनात केल्या गेली. हे टीका कीर्तनात केल्या गेली. हे कीर्तनात करायची टीका आहे. पण माझं काय घेणं नाही. नोकरी सोडून परमार्थात आलो. कोणाला लोण्या लावत नाही, विनाकारण कोणाची स्तुती करत नाही. माहीतच नाही तर का करायची? संबंध किती आहे? कशी करायची आणि कशा करता? माळ हातात असली म्हणजे जपच करत असते का? कोणी कोणी दाखवासाठी ठेवते. उत्तर द्यायला देता येतात. मी उत्तर दिलं, म्हटलं कंगवा टेस्ट ठेवते ज्याला केस आहे. टकला माणूस कंगवा ठेवते का? बरं, ही माळ दाखवल्याने मी काय मोठा होतो का? मला दोन गोष्टी पाहिजे सोबत. ती सवय पडली आता. माळ पाहिजे आणि माझ्या खिशात कंगवा पाहिजे. केसही आहेत ना, पतले होऊन राहिले पण आहेत. मग आहे तो वापरते ना. विठ्ठला विठ्ठला. अशी करणारी, अशा स्वभावाची लोक फार मोठं हे होतं. पण असा स्वभाव असल्यामुळं ज्या वयामध्ये काही सुचू नये ना, अशा गोष्टी सुचल्या. अस्तित्व माफ करत नाही. परमार्थात राहून परमार्थ करणाऱ्या लोकांना एक काही करा, काही करा, काही करा. जे प्रामाणिक परमार्थिक आहे, प्रामाणिक सज्जन आहेत ना, त्यांना त्रास देऊ नका. काही करा. त्यांची काही अपेक्षा नाही कोणाकडून मानाची. आणि हे जग मोठं विचित्र आहे. आई आई रे बैमान दुनिया आई रे. म्हणायची इच्छा आहे, सगळं चांगलं आहे, पण घड्याळ नाही. 5 मिनिटं घेऊ का अजून? 5 मिनिट. सगळीकडले हेच अनुभव आहे. लोक म्हणतात महाराज 15 मिनिटं अजून काऊन नाही केलं. पण नाही, आपल्या वेळेचं जे आहे ते फक्त 5 मिनिटं घेतो तुमचे. आलो इतक्या दुरून आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकता. तुमचे चेहरे सांगतात.
माझ्यासारख्या कीर्तनकाराला की नाही पाकिट किती मोठा आहे याच्यापेक्षा आमच्या श्रोत्याच्या चेहऱ्यावरचं समाधान किती मोठं आहे महत्वाचं आहे. शब्दांनी काम करावं. साधू संतांचा प्रस मी काही उपदेश द्यायला आलो नाही, आदेश द्यायला आलो नाही. संतांचा संदेश आहे. 19-20 वर्षापासून त्याच्यात घासून राहिलो. जे काही घासून मिळवलं ते देण्याचा प्रयत्न आहे. काही शब्द निश्चित आहे का? दुर्गम असणारा जो महिमा आहे ना, तो महिमा तुम्हाला प्राप्त होणं अवघड आहे. शाब्दिक लोक चालत नाही. तुकोबाराय त्याच्याकरता उदाहरण देतात. तुकोबाराय म्हणतात, बहु दुधड जरी झाली तरी होईल काय. हे उदाहरण कोणाला म्हटलं माहित आहे? गायीन म्हशी म्हणजे कोण? जे शाब्दिक आहेत ते म्हणजे गायी आणि म्हशी, आणि संत म्हणजे कामधेनू. कामधेनू फक्त दूध देत नाही. तुमच्या गावला पूर्णा नदी आहे. या पूर्णेच्या काठावर सिद्धेश्वराचं मंदिर आहे. या सिद्धेश्वराच्या काठावर पूर्णा नदी जी आहे, या पूर्णा नदीला ज्याच्याकडं कामधेनू आहे त्यानं जर म्हटलं की आम्हाला नदीला पाणी पाहिजे नाही, दूधच आलं पाहिजे, जया ते कामधेनू माया आहे, तया ते अप्राप्त काय आहे. जो जेधवा मागे ते प्रसवू कामधेनू. शास्त्रामध्ये फार वर्णन आलेलं आहे. त्या सहस्त्र अर्जुनाला जगदम्नीकडे कामधेनू दिसली, कारण की तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर ते नव्हते, रेणुका माता होती. रेणुका मातेला सांगितलं म्हणे, महाराज आले तर थांबा, जेवण करा. ते म्हणे, आई साहेब फार मोठं सैन्य आहे, इतक्या लवकर कसं काय जेवण तयार होईल? म्हणे तुम्ही फ्रेश व्हा, या तोपर्यंत जेवण तयार होईल. लगेच मंडप. जेवण साधं नाही. पाट ताट चौरंग वाटी, सोन्याच्या वाट्या, चांदीच्या प्लेटा. मी होतो पाहाल तिथं. आमचे बबन महाराजची पद्धत आहे ते देव. आणि सगळं याला विचार पडला, म्हणे साधू झोपडीत राहते आणि याच्यापाशी इतकं कसं काय आलं? तितक्यात तिथे आले महाराज जगदम्नी. म्हणे महाराज हे इथं तुमच्यापाशी इतकं कसं काय? ते म्हणे माझ्याकडे कामधेनू काय. कामधेनू असल्यावर मग काय आहे सगळं. ती काय दूधच थोडी देते, तिला जे मागितलं ते देते. तर म्हणे मग तुम्हाला काय गरज आहे? आम्हाला द्या, तुम्हाला काय गरज आहे? आणि सत्ता भेटल्यानंतर थोडासा अहंकार येतोच. ती म्हणे राजाची विनंती म्हणजे आज्ञा असते, देता की नाही? ते म्हणे बाबा भानगडीत पडू नको. नाही ऐकलं त्यांनी, नाही ऐकलं. सांगितलं आता तुझ्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर. ते सैन्य आणि सहस्त्र अर्जुन सगळ्याने असे झोडपले का येड्या बाबुळी कमी पडले. जिथं लपत तिथं झोडपले, जिथं लपत तिथं फटके बसत होते. नंतर त्यानं नाच सोडून दिला. अशी कामधेनू मध्ये ताकद असते. आता कामधेनू कुठं आणि साधारण गाई कुठं? आता तर साधारण गाई नाही, जर्सी. जर्सी माशीनं बिमार पडते. तिचं दूध पिणारे आपण काय, आपण बलवान होऊ? कामधेनू वेगळी आहे. का हो महाराज, संतांचा महिमा सांगता येत नाही म्हणतात. तिथे चांगले चांगले कमी पडतात. मग हा महिमा कळतच नाही का? तुकोबाराय म्हणतात कळतात, पण त्याच्याकरता संतच व्हावं लागते शेवटच्या चरणात.
जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते तरीच महिमाने. बरेच शब्द वापरले जातात, ते झाल्याशिवाय ते कळत नाही. जावे त्याच्या वंशा, पकवास कसा वाजवला पाहिजे, ज्याचा संगीताचा काहीच संबंध नाही, त्याला काय कळलं. आमच्या इकडे गुडा होता, त्याला काहीच नाही समजे, पण ते पकवाज थांबणार. त्याने इतकी प्रॅक्टिस केली, सगळं केलं. कीर्तनकारानं कीर्तन कसं केलं हे चांगल्या कीर्तनकाराला कळेल. कीर्तनाला अभंग कोणता घेतला होता हे अभंग त्याच्या दुसऱ्या दिवशी काय तवाच पाठ नाही की तो मंदिराच्या बाहेर जातात, त्याला काय कळेल. तेही म्हणते जमलं नाही. आणि अशी जी मंडळी असते त्यांना पाहून जे परमार्थ करतात, काय होईल त्याने. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्या गती, तदरूप व्हावं लागते, तत्स्वरूप व्हावं लागते, तेव्हा कळते. देवाला का कळत नाही, एका शब्दात सांगतो संपवतो. देवाला का कळत नाही, देवाच्या जीवनामध्ये चुका घडतात. तुम्ही म्हणसाल महाराज देवाच्या जीवनामध्ये, हो घडतात. जी चूक वाली करता घडलेली होती, ती चूक दुरुस्त करण्याकरता कर्णाला पुन्हा मारावं लागतं. चूक आहेत ना, हो धर्मासाठी आहे, कशासाठी आहे. खोटे युद्धामध्ये किती वेळा छलकपट झालं. समोरच्याने केलं तर त्यांनी केलं. संतांच्या जीवनामध्ये नाहीच, बिलकुलच नाही. एक वाक्य थोडस अधिकारिक वाणीनं बोलतो, जो कधीच चुकत नाही ना त्याला साधू म्हणावं. जो कधीच चुकत नाही त्याला काल अवच्छेदकानं म्हणा, कोणत्याही अवच्छेदकानं म्हणा, त्या गोष्टी करता फार वेगळे शब्द आहेत. बरं, फार वेगळे शब्द आहेत. वेद कुठं कुठं कमी पडला, आपण संत कुठंच कमी पडले न पाहे याती. हे ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी वेदाला टोला मारला. टोला आहे वेदाला, न पाहे याती. कोणी केला होता हा विचार? वेदानं केला होता ना. सगळ्यांना कुठं अधिकार होता? ज्ञानोबरायांनी काही पाहिलं नाही. महाराज भिंतीनं जर ज्ञानोबरायाचं ऐकलं ना तर 700 वर्ष झाले लोक भिंतीवर डोकं आपटतात.
माणसानं जर ज्ञानोबा राहायचं ऐकलं तर काय होईल? काय होईल? भिंतीनं. बरं रेड्यानं ऐकलं तो, रेड्याची समाधी आहे. आम्ही संतांचं ऐकत नाही. संतांचा महिमा काय आहे, मोठेपण काय आहे हे जाऊ द्या, पण जे संत आहेत याच्याविषयी आपला अंतःकरणामध्ये दृढ विश्वास बसला ना, त्या संतांवर कधी शंका घेऊ नका. एक तर भेटत नाही. एक फार सुंदर गझल आहे, पण पारमार्थिक भावाची आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच सांगितलं ना, असं तसं म्हणायचं नाही, पण चांगले शब्द आहे. ना कहीं से दूर है ये मंजिले, ना कोई करीब की बात है, जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया, ये बड़े कर्म के है फैसले, ये बड़े नसीब की बात है, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. हाच अर्थ आहे त्याचा. पण असा आपल्या भाग्याचा उदय आहे की आपल्या या परिसरामध्ये प्रातस्मरणीय गुरुवर्य भोजने बाबा आणि पवार बाबा या संत द्वयाच्या पायाची माती आपल्याला लागलेली आहे, आणि ती माती आजही आपल्या अंगावर पडत आहे. म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहात. मी पुनश्च एकदा सगळ्या उत्सव समितीला खूप खूप धन्यवाद देतो. एक साधूच्या अंतःकरणातून तुमच्या या कार्यक्रमाविषयी प्रसन्नता व्यक्त करतो. असे तरुण मुलं मुली कीर्तनामध्ये दिसलं तर आनंद वाटतो. आज ही पिढी केवळ मनोरंजनामध्ये गुंतलेली आहे, आणि रीलच्या लाईफ मध्ये जगणारी ही पिढी जी आहे ना, त्यांना रिअल मध्ये कोणीतरी साधू जर भेटेल ना, तो फक्त वारकरी संप्रदायात भेटेल. ज्ञानोबाराय तुकोबार यांच्या विचाराचा कोणीतरी साधू, हा साधू जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये भेटत नाही तोपर्यंत आमचं जे जीवन जनावरासारखं इकडं तिकडं चाललेलं आहे, स्वैराचारी बनलेलं आहे, बेशिस्त बनलेलं आहे, अविवेकी बनलेलं आहे, त्याला वठणीवर, त्याला वळणावर आणणार, आणि ज्याच्या जीवनामध्ये साधूचा साक्षात्कार आहे, ज्याच्या जीवनामध्ये संतांचं सानिध्य आहे, त्याच्या जीवनामधली चमकही वाढते आणि त्याच्या जीवनामधलं वलयही वाढते. बिलकुल त्याच्या जीवनामध्ये कमी पडत नाही. म्हणून संतांच्या सानिध्यात राहा. संत जोपर्यंत प्रत्यक्ष कळत नाही, गाथा ज्ञानेश्वरीला संत माना. ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबाराय आहे आणि गाथा हा जगद्गुरु तुकोबाराय आहे. या संतांची जर सेवा केली ना, आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार. पुनश्च माझा कोणाचाच परिचय नाही या गावातला, आणि बराच प्रयत्न केला एखादं नाव लक्षात ठेवावं म्हणून, पण नाही राहिला तर काय करावं, ते स्वभाव बनलेला आहे. पण याचा अर्थ तुमचं नाव, आणि बघा तुमच्याविषयी खरंच अंतःकरणामध्ये जे कथा कीर्तन करतात ना, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. ही रामायणाची परंपरा. भगवान शंकरानं पार्वतीला धन्यवाद दिले होते. तुम समान नाही कोई उपकारी. आणि पहिलंच वर्ष तुम्ही उत्साहात करताय, चांगलं वाटते. असं चित्र पाहिल्यानंतर 500 लोकसंख्येचं गाव, मराठवाड्यात आम्ही कीर्तनाला जातो तो लोक खूप दिसतात, 100 टाळकरीच असतात. पण आपल्याही विदर्भामध्ये हे कशाचं फळ आहे माहित आहे? हे भोजने बाबा आणि पवार महाराज यांनी केलेल्या पुण्याचं, त्यांनी जे पोचलेलं पुण्य आहे ना, ते आज फळाला आलं. आणि तुमच्या या रुस्तमपूर नगरीमध्ये, या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये या उत्सवाची त्रितपपूर्ती तुम्ही करू शकता. हा त्यांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आमचे आदरणीय, ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकता, मोहन महाराज आहेत. आमचे आदरणीय शिवाजी महाराज आहेत. कथा कीर्तनामध्ये साधू संतांची, कथाकारांची उपस्थिती हा फार मोठा एक योग असतो. ते आलेले आहेत, त्यांच्याविषयी धन्यवाद. सगळी महाराज मंडळी, मृदंग वादक, गायक, सगळी मंडळी, प्रत्येक कोणाची नावं मला माहित नाहीत, सगळ्यांविषयी तितकाच अंतःकरणामध्ये आदर आहे. आणि तुम्ही सगळे श्रोते, आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला मला माहित आहे. मी 10 मिनिटं पुढेही तो होऊ द्या गेलो तर एकदा हात वर करा. सगळी मागची बाल्कनी वगैरे सगळी चष्मा लावून पाहू का? केले ना सगळ्यांनी?
सगळ्यांनी एकदा फक्त 1 मिनिट भजन करायचं सेवेला. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्यांचं एकदा भजन करून सेवेला पूर्ण करा. तुकाराम तुकाराम झालेली सेवा सिद्धेश्वर भगवंताच्या चरणी, भोजने बाबांच्या चरणी, पवार महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करा. जय